वादग्रस्त विधान करणाऱ्या रणवीर अलाहाबादियाला सुप्रीम कोर्टानं चांगलंच फटकारलंय। अलाहाबादियाला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत। इतकंच नाही तर या लोकांचं डोकं ठिकाणावर आहे का, तुमची विधान ऐकून लाजेनं मान खाली जाते अशी टिप्पणी कोर्टाने केली आहे। अशी वक्तव्य विकृत मानसिकतेचं लक्षण असून रणवीरसारखे लोक आईवडिलांचाही अपमान करतायत असं कोर्टानं नोंदवलेलं आहे। या प्रकरणामध्ये आता नव्यानं एफआयआर नको असं म्हणत कोर्टानं काही अंशी रणवीर अलाहाबादियाला दिलासा सुद्धा दिला। सर्वोच्च न्यायालयामध्ये आज या प्रकरणी सुनावणी पार पडली। पहिल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं रणवीरला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरनं फटकार लगावली आहे। न्यायालयानं म्हटले की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजाच्या नियमांविरोधात बोलण्याचा कुणालाही परवाना मिळालेला नाही। ही अश्लीलता नाही तर काय आहे असाही प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित केला। दरम्यान रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयानं अटकेपासून अंतरिम दिलासाही दिलाय। पुणे मुंबईत छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजत असताना दुसरीकडे संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर आक्षेपार्ह मजकूर पाहायला मिळतोय आणि या मजकुरामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळलेली असतानाच अभिनेता कमाल आर खाननं देखील हा मजकूर आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत तो खरा असल्याचं म्हटलंय। त्याची ही पोस्ट व्हायरल होत असून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारा हा मजकूर हटवण्यात यावा अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येते। विकिपीडियावरील या मजकुराची गंभीर दखल मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून घेण्यात आली असून सायबर विभागाच्या आयजींना विकिपीडियाशी बोलून तो मजकूर तातडीने हटवण्याच्या सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र सायबर विभागानं विकिपीडियाला पत्र पाठवून वादग्रस्त मजकूर हटवण्याच्या सूचना केल्या। ज्या प्रकारे विकिपीडियावर छत्रपती संभाजी राजेंच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं गेलेलं आहे, या संदर्भात महाराष्ट्राचे सायबर विभागाचे जे प्रमुख आहेत आयजी सायबर यांना मी सांगितलं आहे की त्यांनी तात्काळ विकिपीडिया किंवा त्याची संबंधित जी यंत्रणा आहे त्यांच्याशी बोलणी करावी आणि त्यांना ते हटवून देण्याकरता त्या ठिकाणी सांगावं। जी काही प्रक्रिया त्याकरता करावी लागते ती प्रक्रिया करावी। आज जो 300-350 वर्ष होत आली संभाजी महाराजांना इथल्या एका समाज व्यवस्थेने कायम बदनाम केलं। कायम सर्वात शूर राजा, सर्वात हुशार राजा, अनेक भाषांवर प्रभुत्व असलेला राजा, पुस्तकं लिहिणारा राजा, अतिशय चाणाक्ष बुद्धीचा राजा, त्याला औरंगजेब कधीही हरवू शकला नसता। या सनातनी मनुवाद्यांनी कायम कान रचलं आणि अखेरीस संभाजी महाराज हे संगमेश्वरला हाती सापडले आणि त्यांचा अंत झाला। विकिपीडियावरील आक्षेपार्ह मजकूर अभिनेता कमाल आर खाननं आपल्या पोस्टमध्ये टाकल्यानं तो जास्त व्हायरल झालाय। यावरून मंत्री नितेश राणेंनी कमाल आर खानचा चांगलाच समाचार घेतला। चर्चेत राहण्यासाठी तुम्ही आमच्या महाराजांचा वापर करू नये। चर्चेत तुला राहायचं असेल मग कधी ना कधीतरी तुला औरंगजेबकडे पण पाठवण्याची चर्चा दुनिया करेल। मग कि कमाल खान था, ऐसा ऐसा बात करता था और अभी वो औरंगजेब के बाजू में जाके सो गया है। पुढे बघूयात राज्यात महायुती सरकारमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे का अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। अगोदर प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वॉर असतानाच आता मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षापाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैद्यकीय कक्ष सुरू केला जाणार आहे आणि याचाच धागा पकडत राज्यात 2 सत्ता केंद्र असल्याची टीका विरोधकांनी केली। तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावत महायुतीत कोणताही कोल्ड वॉर नसल्याचा खुलासा केलाय। मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्र्यांचाही वैद्यकीय कक्ष, सरकार 1 सत्ता केंद्र 2, शिवसेना भाजपमध्ये धुसफुशीची चर्चा, विरोधकांचे आरोप सत्ताधाऱ्यांनी फेटाळले। राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून होणारी मदत मोठा आधार असते। आता मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या धर्तीवर एकनाथ शिंदेंकडनं उपमुख्यमंत्री सहाय्यक वैद्यकीय कक्ष सुद्धा सुरू झालाय। मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावरती हा कक्ष सुरू होतोय। मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष असताना उपमुख्यमंत्र्यांनी वेगळा वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन केलाय, त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होतीये। यावरनं विरोधकांनी महायुतीतल्या मतभेदांवरती बोट ठेवलं। राज्यात समांतर सरकार सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची टीका विरोधकांनी या निमित्तानं केली आहे।
अशा प्रकारे जेव्हा आव्हान दिलं जातं, हे आव्हान एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये निर्माण झालं. समांतर सरकार होतं, त्याला मी अंडरवर्ल्ड म्हणायचो. आता हे मंत्रालयामध्ये अंडरवर्ल्ड सुरू आहे ना, समांतर सरकार, पॅरलल गव्हर्नमेंट, समांतर सरकार, प्रति सरकार जर सुरू असेल तर या राज्याची अवस्था ही राजकीय अराजक निर्माण झाल्यासारखी आहे. मंत्रालयामध्ये राजकीय अराजक निर्माण झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की हे 2 कक्ष, तर सरकारची तोंडं 2 दिशेला आहे आणि हे दिसत आहे. सध्या 2 तोंड एका बाजूला आणि 1 तोंड एका बाजूला, म्हणजे त्रिमूर्ती काही दिसत नाही. 2 मूर्त्या एका दिशेला आणि 1 मूर्ती एका दिशेला, असं ते चित्र आहे. पण हा वैद्यकीय सहायता कक्ष सुप्त संघर्षाचं एकमेव कारण आहे असं नाही, तर यापूर्वी सुद्धा असे अनेक प्रकार घडले. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक इच्छुक असताना परिवहन सचिवांना याचं अध्यक्षपद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी 6 फेब्रुवारीला घेतला. 7 फेब्रुवारीला राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा केली. 9 फेब्रुवारीला राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात केवळ देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांचा समावेश होता. एकनाथ शिंदेंना यातून वगळलं गेलं, पण नंतर यात दुरुस्ती झाली आणि एकनाथ शिंदेंचा समावेश केला गेला. आपल्याला विश्वासात न घेता MIDCच्या अधिकाऱ्यांकडनं धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत अशी तक्रार राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतांनी 10 फेब्रुवारीला केली होती. तर मला हलक्यात घेऊ नका असं 14 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंनी केलेलं विधान चांगलंच चर्चेत राहिलं. मात्र हे विधान ठाकरेंच्या पक्षासाठी असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आणि यावरनं महायुतीत कुरबुरी असल्याची चर्चा सुरू झाली. महाराष्ट्रामध्ये गँगवॉर सुरू आहे. पालकमंत्रीपदासाठी गँगवॉर सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये मला किती अधिकार, तुला किती अधिकार, याच्यासाठी गँगवॉर सुरू आहे. कुंभमेळ्याच्या वेगळ्या मिटिंगा एकनाथ शिंदेजी घेतात, गिरीश महाजन वेगळ्या मिटिंगा घेतात. हे गँगवॉर सुरू आहे आणि हे मॅन्डेट चोरून का आणलेलं असते ना, पण हे मॅन्डेट जर त्यांच्याजवळ आहे तर त्यांनी जनतेसाठी काम केलं पाहिजे. दरम्यान महायुतीत कोणतेही मतभेद नसल्याचं सत्ताधारी छाती ठोकपणे सांगतात. कोल्ड वॉर नाही आहे आणि आम्ही काय महाविकास आघाडी नाही आहे किंवा इंडिया अलायन्स नाही. आमचं कोल्ड वॉर किंवा आमचा वॉर जो आहे तो महाराष्ट्र विकास विरोधी लोकांच्या बरोबर आहे. विकासाला विरोध करणाऱ्या लोकांच्या बरोबर आमचं वार युद्ध असेल, कारण आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जातो आहे. त्यामुळे तुम्ही काही म्हटलं कोल्ड वॉर वगैरे तर कुठलंही नाही. आमचं सगळं थंडा थंडा कुलकुल आहे. याच्यात काही चुकीचं नाही. मी देखील उपमुख्यमंत्री असताना एक वैद्यकीय कक्ष चालवायचो. वैद्यकीय कक्ष याकरता आपण चालवतो की त्यातनं काही कोऑर्डिनेशन करता आलं पाहिजे. मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, यांच्याकडे केसेस येत असतात. त्यामुळे उपमुख्यमंत्री यांनी जर वैद्यकीय कक्ष सुरू केला असेल त्यात काही गैर नाही. गेल्या काही दिवसांपासून शिंदे आणि फडणवीसांमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगल्याची चर्चा अगदी दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात रंगतेय. पण या सगळ्या घडामोडी पाहता संशयाला नक्कीच जागा आहे असंही मत व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे बोलत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रणवीर अहलाबादियाला सुप्रीम कोर्टानं फटकारलंय. अहलाबादियाला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश कोर्टानं दिले. तितकंच नाही तर या लोकांचं डोकं ठिकाणावर आहे का, तुमची वक्तव्य ऐकून लाजेनं मान खाली जाते अशी टिप्पणी कोर्टानं केली. अशी वक्तव्य विकृत मानसिकतेचं लक्षण असून रणवीर सारखे लोक आई वडिलांचाही अपमान करतायत असं कोर्टाने म्हटलंय. या प्रकरणात आता नव्यानं FIR नको म्हणत कोर्टानं काही अंशी अलियाबादला दिलासा दिला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजाच्या नियमांविरोधात बोलण्याचा कोणालाही परवाना मिळालेला नाही. ही अश्लीलता नाही तर ते काय आहे असा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयाने विचारला. दरम्यान रणवीर अहलाबादियाला सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून अंतरिम दिलासा दिला.